नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा लास्ट चॅप्टर चालू करणार आहोत. तर हा चॅप्टर किती मार्काला येतो, कुठे कुठे येतो त्याचं पण पहिले इंट्रोड्यूस करतो. तर पहिलं म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक प्रॉब्लेम येतो, याचा 2 मार्काला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये याचे 2 प्रॉब्लेम येते 4 मार्काला. 4 दोन्ही 8. क्वेश्चन नंबर 6 मध्ये एक प्रॉब्लेम येतो, याचा 6 मार्काला. 8 14 2 16 असा हा येतो. पण हा न्यूमरिकलला 8 मार्काला ऑर्मच जातो. आलं लक्षात? तर तुमच्या मनावर असतं. न्यूमरिकलचा जर एखादा प्रॉब्लेम नाही जमला, समज न्यूटन रॅप्सन आहे किंवा एखादी मेथड तुम्हाला अवघड जात असेल, तर त्या मेथडला तुम्ही ऑप्शनला हा करू शकता. हा 6 मार्क याचे तर घालवायचे नाही आपल्याला 6व्या प्रश्नाचे. तर 6व्या प्रश्नात याच्या जोडीला जे प्रॉब्लेम असते ते अवघड असते. ते डिफरन्शियल इक्वेशनचे असते. आलं लक्षात? म्हणून आपल्याला याचं अटेम्प्ट करायचंच आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर हे पहा, याच्यात 3 टाइप्स आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, नंतर दुसरं पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जे 10वीला पाहिलं मित्रांनो, ते तुम्हाला नाही यात. आलं लक्षात? पण इंट्रोड्यूस करत मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी. पण 10वीचा जो जो पार्ट आहे आपल्याला नाहीये. आलं लक्षात? तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन असं तिन्हीचे प्रॉब्लेम येते. बायनॉमियलचे 6 मार्काला प्रॉब्लेम येते, पॉइझनचा 4 मार्काला एखादा येतो आणि नॉर्मलचा एक 6 मार्काला प्रॉब्लेम. याचं येतं 2 आणि 4 ला एक येतो, एक अंदाजे. फिक्स नाही सांगू शकत. 4 मार्काला पॉइझनचा येतो आणि 6 मार्काला याचा येतो. असा याचा सिलेबस. आलं लक्षात? तर आता बघा, तर सगळ्यात पहिले थोडं इंट्रोडक्शन करतो आणि त्याच्यानंतर चॅप्टर चालू करतो. आलं लक्षात? तर इकडे बघा मित्रांनो, नेक्स्ट बघा मित्रांनो, कॉइन्स असतो. कॉइन माहिती तुम्हाला, 1 रुपयाचा कॉइन घ्या किंवा कोणचा कॉइन घ्या, कॉइन माहिती आहे. त्याच्यावर सध्या मॅच चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. हेड टेल, कॉइनवर काय पडू शकतं? हेड आणि टेल. आलं लक्षात? तर 2 संभाव्य असतात. एक कॉइन जर फेकला तर काय भेटतं आपल्याला? सॅम्पल स्पेस, हेड आणि टेल. हेड कॉमा टेल. सॅम्पल स्पेस काय असतो? हेड आणि टेल. हेड आणि टेल. आलं लक्षात? तर नंबर ऑफ यस, नंबर ऑफ यस किती इथं? 2. नंबर ऑफ नंबर्स किती टोटल? 2. आलं लक्षात? 2. हा जर आपण एक इव्हेंट घेतला, आपल्याला काय करायचं माहितीये का मित्रांनो? कॉइनची प्रोबॅबिलिटी सांगायला मी सध्या. तर कॉइनची, एका कॉइनची प्रोबॅबिलिटी किती आहे काढायची आपल्याला. एका कॉइनची प्रोबॅबिलिटी काढायची. तर कशी काढायची? सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेस घेतला, एक कॉइन फेकला, त्याच्यावर काय पडू शकतो? हेड किंवा टेल. हेड आणि टेल. मग नंबर ऑफ इयर्स किती? टोटल नंबर्स 2. तुम्हाला माहिती आहे, हे 10वीला शिकलेले आहे तुम्ही. मग जर आपल्याला एका कॉइनची जर प्रोबॅबिलिटी काढायची, 1 कॉइन प्रोबॅबिलिटी, ही आपल्याला प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे. तर इकडे बघा मित्रांनो, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय? साधा बेसिक. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ एस, एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए म्हणजे इव्हेंट, इव्हेंट अपॉन टोटल नंबर्स. जर आपण असा इव्हेंट धरला, गेटिंग अ हेड, काय इव्हेंट धरला? गेटिंग अ हेड. गेटिंग अ हेड ची एका कॉइनची प्रोबॅबिलिटी किती राहील? एकच. गेटिंग अ हेडचं इव्हेंटचं हे किती राहील? एन ऑफ ए. बघा, गेटिंग अ हेड, गेटिंग अ हेड त्याचा इव्हेंटचं व्हॅल्यू किती राहील? 1. आणि एन ऑफ एस त्याचं किती राहणार आहे? 2च. तर एका कॉइनची प्रोबॅबिलिटी किती राहील मित्रांनो? 1/2. कधी पण ही लक्षात ठेवायची. एका कॉइनची प्रोबॅबिलिटी किती असती? 1/2. आपल्याला जास्त एन ऑफ एस, एन ऑफ ए काही कामाचं नाही. फक्त तुम्हाला मी डायरेक्ट पी इज इक्वल टू 1/2 घेतलं, कन्फ्युज झाले नसते, याच्यासाठी समजून सांगितलं. एक कॉइनची प्रोबॅबिलिटी किती असती? 1/2. आता बघा मित्रांनो, पी आपण त्याला पी म्हणतो. आले, पी इज इक्वल टू 1/2. कॉइन जर आले, एका कॉइनची प्रोबॅबिलिटी असली तर काय घ्यायची? पी इज इक्वल टू 1/2. आता बघा मित्रांनो, आपल्याला
पहिलं डिस्ट्रीब्युशन चालू करायचं. त्यासाठी फॉर्म्युला बघायचं. हा, पहिलं डिस्ट्रीब्युशन आहे आपलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. कोणतं डिस्ट्रीब्युशन आहे? बायनॉमियल. बाकीच्या इंट्रोडक्शनची गरज नाही तुम्हाला. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर ह्याच्यात बघा मित्रांनो, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला? NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. कॅल्सित कसं टाकायचं, काय करायचं सगळं सांगणार आहे प्रॉब्लेमच्या. P ऑफ R इज इक्वल टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. हा, कम्पॅरेटिव्हली न्यूमरिकल मेथड ह्याचे प्रॉब्लेम सोपे असते. फक्त पोरांना सेंटेन्स वाचता यायला पाहिजे. आणि सेंटेन्स वाचता यासाठी आपला डिजिटल बोर्ड आहे मित्रांनो. त्या बोर्डवर तर आपण प्रॉब्लेम लिहितोच. प्रॉब्लेम आपण फोटो घेतोच नाही त्याच्यावर, तर मग अजून सोपं आहे तुम्हाला. तर इकडे बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला? P ऑफ R इज इक्वल टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. लक्षात? हा, तर त्याच्यातलं P म्हणजे काय? P म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ पास म्हणू शकता, सक्सेस म्हणू शकता. हा, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आले. नंतर Q प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. अलग आहे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पास प्लस फेल इज इक्वल टू रिझल्ट असतो. पास आणि फेल मिळून रिझल्ट येतो ना, एक तर पास किंवा फेल. तर मग टोटल म्हणजे काय असतं माहिती का? P प्लस Q इज इक्वल टू 1. 1 म्हणजे आपला रिझल्ट. 1 म्हणजे काय? आपला रिझल्ट. जर तुम्हाला P दिलेलं असलं आणि Q काढायचं, तर Q कसं काढता तुम्ही? 1 मायनस P. आणि P दिलं, Q दिलं आणि P काढायचं सांगितलं, तर P कसं काढतात? 1 मायनस Q. लक्षात? तर हे फॉर्म्युला. आणि आता म्हणतात N म्हणजे काय सर? याच्यावरलं N म्हणजे काय? N म्हणजे नंबर्स असत. N म्हणजे नंबर्स. असं विचारते ते. 5 कॉइन्स आर टॉस. 5 कॉइन्स आर टॉस. म्हणजे टोटल नंबर्स म्हणजे N. नंबर्स गिवन. हा, नंतर R म्हणजे काय? अजून तुमची कन्सेप्ट प्रॉब्लेम मध्ये क्लिअर होऊन जाईल. R म्हणजे काय असतं मित्रांनो? रिक्वायर्ड. R म्हणजे काय असतं? रिक्वायर्ड. R म्हणजे काय असतं मित्रांनो? रिक्वायर्ड. R म्हणजे काय असतं? रिक्वायर्ड. आलं? R म्हणजे रिक्वायर्ड. समज असं विचारते ते, 5 कॉइन्स आर टॉस्ड. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स. गेटिंग 2 हेड्स. 2 हेड्स म्हणजे रिक्वायर्ड. 2 म्हणजे रिक्वायर्ड. आलं लक्षात? हा, तर ते तुम्हाला मी प्रॉब्लेम मध्ये क्लिअर करत. आले? तुम्ही म्हणता सर सी काय? सी इज द कॉम्बिनेशन. परम्युटेशन कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असतो. NCR हे कॉम्बिनेशन आहे. आणि आपल्याला फॉर्म्युला वापरायची गरज नाही, कारण की आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर. आलं लक्षात? हा, 12वीला फॉर्म्युला वापरावा लागतो. तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर असल्यामुळे फॉर्म्युला वापरायची गरज नाही. डायरेक्ट हा फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकायची. NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. आलं लक्षात? तर हे झालं फॉर्म्युला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. आता एक अजून एक इंट्रोडक्शन करतो. ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते नीट लक्ष द्या मित्रांनो. हा, ह्या इंट्रोडक्शनच्या वेळेस जर तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काही समजलं नाही, ते पुढच्या वर्षी करायचं. आलं लक्षात? तर इकडे बघा, ऍट लिस्ट काय होतं? जर मराठी मीडियमचा बॅकग्राऊंड असेल, इंग्लिश मीडियम वाले तसेच आहे. हा, मराठी मीडियमचा बॅकग्राऊंड असेल तर पोरांना ह्या शब्दांचे अर्थ कळत नाही. आणि हे ह्याच्यावरच पूर्ण प्रॉब्लेम फिरतो. आलं लक्षात? प्रोबॅबिलिटी मध्ये अंडरस्टँडिंग बेस खूप महत्वाचा. प्रॉब्लेम खूप सोपे. अलग 50 एक प्रॉब्लेम तरी होते ना आपले. ऍट लिस्टचा अर्थ काय होतो मित्रांनो? कमीत कमी. कम से कम. कमीत कमी. अलग कमीत कमी म्हणजे कम से कम. ऍटलिस्ट हे खूप महत्वाचं. प्रॉब्लेम कोणत्याला जमत नाही. हा, ऍटलिस्ट असं आलं मित्रांनो. हा, तुम्हालाच तुम्ही विचारायची गरज नाही पडणार, ज्याने अंडरस्टँडिंग लेवलने केलं. हा, पण जो अंडरस्टँडिंग लेवलने करणार नाही त्याला काहीच समजणार नाही. ऍटलिस्ट टू असं येतं. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 2 हेड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 2 हेड्स. कमीत कमी 2 हेड. हा, कमीत कमी 2. म्हणजे जास्तीत जास्त किती पण होऊ शकतं ना. तर समज तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. समज इथं 5 हेड्स आहे.
तर त्यांनी सांगितलं प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2. मग तुम्ही किती घ्यायला पाहिजे? 2, 3, 4, 5. हा, आता हे कसं? कमीत कमी 2 हेड म्हणलं आणि तुम्ही 2, 3, 4, 5 का घेणार? हे कसं? तुम्हाला याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल देतो. बेस्ट एक्झाम्पल, आपला रिझल्ट, आपला पेपर असतो मित्रांनो 100 मार्काचा. आपला पेपर किती मार्काचा असतो? 100 मार्काचा. हा, त्यात आपल्याला कमीत कमी पासिंग साठी किती मार्क पाहिजे? 40. किती मार्क पाहिजे? 40. 40 मार्क. अलग कमीत कमी 40. जास्तीत जास्त किती पडले तरी आपण वापस देतो का? जास्तीत जास्त किती पडले तरी वापस देतो का आपण? नाही. जास्तीत जास्त किती कम पडले तरी वापस देतो का? समज एकाला 41 पडले, एकाला 50 पडले, एकाला 60 पडले, एकाला 70 पडले, एकाला 80 पडले, एकाला 90 पडले 100 पैकी. अलग. तर वापस देतो का आपण? नाही. मग आपण काय म्हणतो? ऍटलिस्ट 40 इज अ क्रायटेरिया ऑफ पासिंग. कमीत कमी 40 मार्क पाहिजे. म्हणजे 40 पेक्षा कमी एक पण व्हॅल्यू लिहायची नाही. 39 जरी पडले तरी नापास, 38 जरी पडले तरी नापास, 37 पडले तरी नापास. एक 40च्या खाली किती पडत? पण 40च्या वर किंवा 40 पडले तरी काय आहे? पास. अलग मित्रांनो, नीट लक्ष द्या बरं का. हा, ऑफलाईन वाल्या पुढच्यांना सांगायला लागलो की नंतर मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करत नाही. एक ते इंट्रोडक्शन इतकं व्यवस्थित करतो, नंतर मी ऍटलिस्ट ऍटमोस्ट काही एक्सप्लेनेशन देत नाही. तर इकडे बघा, कारण की कम दिमाग वाले बच्चों का काम प्रोबेबिलिटी नाही आहे. ऍटलिस्ट 2, याला व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. तर मग ऍटलिस्ट 40, ऍटलिस्ट 40, कमीत कमी 40. मग तुम्ही कुठून घेता? 40 पासून ते 100 पर्यंत सगळं अलाउड आहे. पण 39 लिहिताल का? नाही. 38 लिहिताल का? नाही. 37 लिहिताल का? नाही. बघा मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये काय होतं? असं येतं ऍटलिस्ट 3. कोणतं विचारतो? सर 3 घ्यायचं का नाही? तर 3 घ्यायचं का नाही सांगा बरं मला. घ्यायचं. हा, मग एक्झाम्पल कशावर लक्षात राहतं? 40 मार्क. मग कन्फ्युज व्हायचं कामच नाही. 40 मार्काचं मी म्हणलं तुम्हाला पासिंग, तर कधीच विसरणार नाही. ऍटलिस्ट 3 म्हणलं आणि मॅक्झिमम किती आहे तुमच्याकडे? 7 आहेत समज. मग तुम्ही किती घेताल? 3, 4, 5, 6, 7. 3, 4, 5, 6, 7. ऍटलिस्ट 2 म्हणलं 7 आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7. ऍटलिस्ट 5 म्हणलं 7 आहेत. 5, 6, 7. समजलं का? हे कळालं. हे महत्वाची कन्सेप्ट आहे. ह्याच्यातच पोरांचे मार्क जाते. कसे जाते मित्रांनो? ऍटलिस्ट 2 म्हणलं आणि त्या गध्याने सुरुवात केली 3 पासून. तर 3, 4 गेले तिला ते 0 झाले ना. 2 नाही घेतलं. तर हे कन्फ्युजन न होण्यासाठी हे इंट्रोडक्शन खूप महत्वाचं. हे झालं ऍटलिस्टची कंडिशन. कळालं? हा, मग ऍटलिस्ट 4 आलं आणि 7 नंबर असले तुम्ही काय घेता? 4, 5, 6, 7. समजलं? आता बघा, आता पुढचं ऍट द मोस्ट, ऍट द मोस्ट 2, ऍट द मोस्ट 2, जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त, हा, जास्तीत जास्त 2, ऍटमोस्ट 2. आता ऍटमोस्ट 2 आलं आणि 5 नंबर असले तर कसं घेतात बरं मित्रांनो सांगा? ऍटमोस्ट 2 आणि 5 नंबर असले तर कसं घेतात? 1, 2. हा, 1, 2. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हा, गव्हर्नमेंटकडे एक पॉलिसी, गव्हर्नमेंटची पॉलिसी, काय पॉलिसी गव्हर्नमेंटची? गव्हर्नमेंटची पॉलिसी पूर्ण नाही लिहित. गव्हर्नमेंटची पॉलिसी, काय पॉलिसी आहे? जर 2 पोरं असले, हा, 2 पोरं असले तर काय करतं गव्हर्नमेंट? 2 पेक्षा जर जास्त पोरं असले तर गव्हर्नमेंट नोकरीला घेत नाही. घेत का? हा, 2 जर 2 पेक्षा जर जास्त पोरं असले, 2 पेक्षा जास्त मुलं असले, असले
तर गव्हर्नमेंट जॉब भेटत नाही. आलं लक्षात? हा, ती टर्म्स अँड कंडिशन. हा, 2005च्या नंतरचे जे पॅरेंट्स आहे त्यांना 2 पेक्षा जास्त जर मुलं असले तर गव्हर्नमेंटला जॉब भेटत नाही. हमी पत्र द्यावं लागतं की 2 पेक्षा नाही जास्त. आलं लक्षात? नाही दुसऱ्यांचं दाखवणं. आलं लक्षात? तसं नाही करायचं. हा, गव्हर्नमेंट पॉलिसी त्यामुळे 2च बरे. 2 पेक्षा इकडे बघा, 2 पेक्षा जास्त मुलं असले तर गव्हर्नमेंटला ऐका नोकरी भेटत नाही. मग आता मला सांगा, ही कंडिशन याच्यासाठी सांगा तुम्ही, ऍटमोस्ट 2, लक्ष द्या, ऍटमोस्ट 2 म्हणजे जास्तीत जास्त 2. लक्षात? जास्तीत जास्त 2 आणि आपल्याकडे मॅक्झिमम कंडिशन किती आहे? 5. मग कसं घेतात रे? जास्तीत जास्त 2 मुलं म्हणजे काय घेतात? 0, 1 आणि 2. नसले तरी घेते ना गव्हर्नमेंट. मोठं बॅचलर असलं लागतं ना जॉबला. लक्षात लागतं का नाही? लक्षात? मग हे एवढं सगळं रामायण महाभारत त्यासाठी केलं की 0 काउंट घेतो त्याचं. काही काहींना लक्षात आलं की 1 आणि 2. अरे पण 0 पण कळालं ना आता. हा, काय घेता तुम्ही ऍटमोस्ट 2 मध्ये? 0, 1, 2. लक्षात? पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2 ही ऍटमोस्ट. लक्षात? जर समज म्हणलं ते ऍटमोस्ट 2 तर पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2. ऍटमोस्ट 3 म्हणलं पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2, पी ऑफ. आले 3 पण घेऊ. लक्षात? नंतर हे समजलं ऍटमोस्टचं. आता नेक्स्ट. बाकीचे सोपे. मोर दॅन 2, मोर दॅन 2, मोर दॅन 2, मोर दॅन 2. 5 जर म्हणलं आणि मोर दॅन 2 असलं तर काय घेतात रे? 2, 3, 4, 5 कशाला रे बाईला? 2 कशाला येईल? मोर दॅन 2, मोर दॅन 2 म्हणलं तर 3, 4, 5. मोर दॅन 2 म्हणलं तर काय मित्रांनो? 3, 4, 5. 3, 4, 5. लक्षात? मोर दॅन 3 म्हणलं तर काय येईल? 4, 5 पुढचं. लक्षात? समजलं? लेस दॅन, ह्या नॉर्मल कंडिशन आहे. ह्यात लक्षात यायला पाहिजे. लेस दॅन 2 म्हणलं तर 1, 0. 1 आणि 0. हे झालं, समजलं, डोक्यात घुसलं. आता नाव मूव टुवर्ड द प्रॉब्लेम. प्रॉब्लेमचा व्हिडिओ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. लक्षात?